वाईट करतावय काय र? आपली मुलं घरातली दुखावतील ना आता? नाही गो, आपण काय मुद्दाम करतावय काय? हा कार्याची वेळ लोकांनीच आपल्यावर आणली नाही ना. 4-4 दिवस खोलीत कोंडून घेतोय, कुठं गेलाय पत्त्या नाही, काय करतोय माहित नसतंय. आलं तर आलं, खाल्लं तर खाल्लं. शिवानी डबल पॉवर इथं कसा? त्या पिंपळाखाली त्याचं शूटिंग जागा झालं, ते ऐकल काय? सगळ्यांना सळो की पळ करून सोडल. त्याच्यात काय खोट नाही का? पोरग चांगला आहे, 1 नंबरनं पास व्हायचं. पोस्ताच्या शिकारला आलं का नाही, असं ससं भेकरं वाटत असतातच. आपले शिकार होऊ नये म्हणून आडवी आलेली भूतं असतात ती. परवा दिवशी बघितलं त्याला तळमळताना, मला नाही सहन झालं. तो दुसऱ्या कुठल्या पोरीवर प्रेम करत नाही, तो त्या चिठ्ठीतल्या पोरीवर प्रेम करतोय. शिवशंभोसाठनं पार्वतीने यज्ञात उडी मारलेली, पण या शंभूची पार्वती तशी नाही. श्रेयू, एवढ्या रात्री कोणाला शोधतस आहे? दीदी बरा आहे का तच बघायला आला होता. अरे बाय, तर इथं कुठं तर असेल घराशी? म्हणजे ती तुझीकडे नाही आलेली? अगं या टायमाला कशाला येईल तर माझीकडं? पिके दादा आणि दीदी पळून तर गेले नसतील ना? जर ती दोघं खरंच पळून गेली असतील तर हिसकोट होईल ग सगळ्याचा. अरे बाय माझे धबागलो ना मी. मी आहे. अगो एवढ्या कालोखात तोंडामधून करताव काय तुम्ही? एखाद्याने बघितलं तर झपटून मारायचं अशान. पाय सोने, तू माझ्या का पारदीवर? आणि हा दात इतकं भूत घेतलंस काय सांगा ती? तुम्ही नक्की माणसा जाऊ ना का रात्रीच्या जखनी होता दोघी व्या? श्रेयूला असं वाटतंय की इके आणि प्रगती पळून गेलेत. भास हो राजा, मरा मेलीव, लागला आता फास. सूर्या, घात झाला सूर्या, घात झाला. आपण जाऊया जाऊया चल. रावणाची आला असता नमनाच्या रिसली चालू केल्या. हा अरे हा पेंदे आला ना, सुदामा कुठे राहिलाय काय रे मेल्यानो? कधी शाने नंतर व्हायचंच नाही असं तुम्ही ठरवलं वाय काय? अरे मी आता विक्याकडे पण जाऊन आलो, पण ता सुद्धा घराशी नाही. मला वाटतं ती दोघा पळून बिलून काय? काय रे करशील रामा? हा अरे ते काले डुकरान काय तोंडाला काल फाशीचं ठरवलं नाही काय? हा
आयुष्यभर आता गावात तिथे त्याची 2 भितलाच करून टाकणार आहे मी. दादा मी तुम्हाला बाजारपेठेत नाही सोडणार, 7 पायऱ्याच्या उतारात सोडतो. तुम्ही जा भाऊ. चालेल. पुढं सोडलास तर जर वाडीतल्यांना कळलं ना तर माझी साला काढतील पहिले.